हे असेल एखादं मेकॅनिझम पाहिलं असेल, तुम्हाला वाटलं असेल हे आपण करू शकतो का नाही, त्याची पॉसिबिलिटी आपण चेक करतो, कॅड मॉडेल बनवतो आणि ते ऍक्च्युअल वर्किंग प्रोटोटाइप सुद्धा आपण बनवून देतो. किंवा सरळ सांगतो हे पॉसिबल नाही, हे फेक मशीन आहे. जसे की परपेच्युअल मशीन काही दाखवतात, जसे की विदाऊट इलेक्ट्रिक जनरेटर आहे, ते नाही शक्य आहे. ते कारण इंजिनिअरिंग आहे, ते पण आपण सांगतो. रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो, मेकॅनिकल डिझाईन 3D ड्रॉइंग आपण बनवतो, पार्ट अँड मशीन डेव्हलपमेंट करतो, कन्सेप्ट डेव्हलपमेंट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आपण देतो. तर हे आहे एक सॅम्पल दिलेलं आहे. एक बोगी आहे, बोगीचा शेवटचा डोर आहे, त्याचा आपण फक्त जे PDF फाईल होते त्यावरून आपण ड्रॉइंग बनवलं, कॅड मॉडेल बनवलं. का बनवलं? कारण मी 2006-07 मध्ये हैदराबादला बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशनमध्ये होतो. तेव्हा दिल्ली मेट्रोचा प्रोजेक्ट कुठे डिझाईन झालेला, त्यात आम्ही काम केलं. मॅन्युफॅक्चरिंग गुजरातमध्ये झालं, दिल्लीमध्ये इम्प्लिमेंटेशन झालं. तर आम्ही इंटरनॅशनल डिझाईन स्टँडर्ड्स वापरतो. जसे की आता तुमच्याकडे एक कन्सेप्ट आहे, आपण पेपरवर राईट डाऊन केलेलं.